नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत गायकवाड डेअरी फार्म या डेअरी फार्मवरती आलेलो आहोत। आपण म्हणजे जुनी लोक ज्या पद्धतीने सांगत होते उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, ही मधल्या काळामध्ये काय झालं होतं की म्हणजे नोकरी नाहीत किंवा युवा पिढी ही आपली काम नसल्यामुळं असंच फिरायची किंवा 10-5 हजार रुपयामध्ये नोकरी करायची। परंतु आज आपण ज्या फार्मवरती आलेलो आहोत त्या फार्म मध्ये नक्कीच त्यांनी असं दाखवून दिलंय खरंच उत्तम शेती आहे, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आहे। याच्यामध्ये आपल्यासोबत ते गायकवाड फार्मचे मालक आहेत चेतन गायकवाड। आपण भाटशिरपुरा या गावामध्ये आलेलो आहेत, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद मध्ये। या फार्मवरती यायचं कारण असं झालेलं आहे की हे फार्म आज म्हणजे मी स्वतः एवढे दिवस ऐकलं होतं की बाबा फार्मवरती व्यवस्थितपणा आहे, टापटीपणा आहे किंवा आपण ज्या पद्धतीनं राहतो त्याच पद्धतीनं जे मुख्य जनावर आहेत किंवा आपण जो व्यवसाय म्हणून या शेतीकडे बघतो त्या 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 उद्देशाने त्यांनी एवढी म्हणजे चांगल्या पद्धतीत याचं संगोपन करतात की बाबा हा मुक्त गोटा हे जे बघू शकता आपण, हे पूर्ण हा रेडियस जे दिसतोय हा मुक्त गोटा पद्धत आहे। म्हणजे गायांना इथं बांधलं जात नाही, हे पूर्ण म्हणजे हॉस्टन गाई आहेत याच्यामध्ये, म्हणजे मिक्स हॉस्टन मध्ये येतात ह्या गाई। याच्यामध्ये आपण बघू शकता की ह्या फार्मवरती यांनी काय केलेलं आहे की जनावरांना म्हणजे आपल्याला जसं बसायला आसन लागतं तसं त्याच पद्धतीनं जनावरांना बसण्यासाठी हे अशा पद्धतीनं मॅटिंगचा वापर केलेला आहे। सरासरी बाजारात याची किंमत 2000 रुपयापर्यंत आहे। ह्या मॅटिंगनं काय होतं की बाबा जनावर खाली बसलं त्याची जी कास असते, कासाला म्हणजे दगडापासून इजा होऊ शकते किंवा खाली जमीन चांगली नसते किंवा आपण कोबा केलेला आहे ते त्यांना दाब पडू नये किंवा त्यांना दुखापत होऊ नये किंवा आपला मेडिसिनचा खर्च कमी व्हावा याच्यासाठी त्यांनी तो खर्च करून मॅटिंग केलेले। आज आपण फार्मवरती याच्यासाठी आलो की बाबा शेतकऱ्यांची मुलाखत काय असते बाबा। एवढे दिवस आपण काय होतं की बाजारामध्ये मला शेती परवडत नाही, मला दूध धंदा परवडत नाही, याचं एक उदाहरण यांनी असं म्हणजे समाजापुढे ठेवलेलं आहे की बाबा खरंच दूध धंदा परवडतो। सुशिक्षित आहेत म्हणजे उच्च सुशिक्षित असताना बीकॉम डिग्री त्यांच्याकडे असताना त्यांनी नोकरीचा शोध न घेता त्यांनी म्हणजे याचा पूर्णतः अभ्यास केला बाबा आपल्याला मुक्त गोटा पद्धत कशा पद्धतीनं पाहिजे किंवा आपल्याला गायी कुठल्या पाहिजेत, याच्यामध्ये दूध उत्पादन किती निघू शकतं, कुठल्या पद्धतीचं पशुखाद्य दिल्याच्या नंतर त्यांना ते परवडू शकतं। आज आपण त्यांच्या गोट्यावरती आज आपण पाहतोय जापा कंपनीचं एक अल्ट्रा फीड म्हणून जे आहे ते त्यांच्या दुभत्या गायींसाठी ते वापरतात। याच्यामुळे काय झालं की बाबा ते आपण म्हणजे काय होतं की बाबा व्हिडिओमध्ये आपण बघतो की प्रत्येक कंपनी सांगते माझं चांगलं, माझं चांगलं, माझं चांगलं, पण आपण एक आज बघणार काय आहोत किंवा खरंच चांगलं आहे का नाही, किंवा त्याच शेतकऱ्याच्या आपण तोंडामधून आपण ऐकणार आहेत की बाबा जे जे पहिलं फीड वापरत होते त्याच्यामध्ये त्यांना जो काही फायदा होत होता, म्हणजे प्रत्येक कंपनी चांगलं फीड बनवते, परंतु काय होतं की कंपनी चेंज झाली, क्वालिटी चेंज झाली, प्रोसेसिंग युनिट चेंज झाला, ह्या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्याच्यामधून आपल्याला नक्की समजून येईल की बाबा खरंच याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो। आपण डायरेक्टली जे आपले जे तरुण शेतकरी आहेत, शेतकरी आणि स्वतःचं त्यांचं म्हणजे डेअरी फार्म म्हणजे स्वतः दूध म्हणजे प्रोडक्शन करतात आणि ते डेअरीसाठी विकतात। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। नमस्ते। नमस्कार। आपलं नाव काय? माझं नाव चेतन सुरेश गायकवाड, राहणार भाटशिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। आपण याच्या आधी जी फीड वापरत होतो म्हणजे कुठल्याही कंपनीचं असू देत, आपण आता हे फीड जे आपण चालू केलेले आहे अल्ट्रा फीड मध्ये तुम्हाला म्हणजे असा काय बदल वाटला की बाबा हे तुमच्या गायीसाठी कितपत चांगलं आहे किंवा हीच कंपनी का निवडली किंवा कंटिन्युअसली किती दिवस तुम्ही वापरताय? पहिलं बरेच नामांकित कंपनीचे फीड वापरले होते मी, कॅटल फीड। त्यामध्ये काय झालं की फॅट एसएनएफचा एवढं काही व्यवस्थित ॲव्हरेज येत नव्हतं। नंतर मग जाफा कंपनीचे आपले जे साहेब आहेत, राखुंडे साहेब, त्यांच्या सल्ल्यानुसार कॅटल फीड वापरायला चालू केलं। त्यामध्ये प्रत्येक जशी स्टेज आहे गायींची, जे दुधाळ जनावर आहेत त्या दुधाळ जनावरांसाठी अल्ट्रा फीड, पुन्हा ट्रान्झिशन फीड गाभण गायींसाठी आणि ग्रोवर हिपरसाठी असं वापरलं आणि त्यामधून मला बराच असा रिझल्ट आला। आज आपण बघू शकतोय की बाबा त्यांच्याच तोंडातून तुम्ही ऐकलंय की बाबा या फीड वापरल्याच्या नंतर गायामध्ये आता आपण हे बघू शकतोय चकाकी किती, यांना दररोजची दररोज धुतलं जात नाही, काही नाही, कारण त्यांनी त्याच्यासाठी जी बैठक व्यवस्था केलेली। गायांना असं वाटलं की बाबा मला उभं राहायचंय, मला बसायचंय, आणि विशेष गोष्ट म्हणजे हा मुक्त गोटा पद्धत असल्यामुळं एकही गायीच्या गळ्यामध्ये आपण त्यांना असं बांधून ठेवलेलं नाही किंवा डांबून ठेवलेलं नाही। आपण काय होतं की बाबा त्यांना तिथं कम्फर्टेबल जिथं वाटेल तिथं ते बसतात, फिरतात। त्यांची पाण्याची सोय म्हणजे पलीकडच्या बाजूने केलेली आहे, हे आपण बघू शकता की
एक हॉस्टन गाय काय असते बाबा, आपण म्हणतो की आपल्या मराठवाड्यामध्ये जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये जर्सी गाईचं आपण म्हणजे सांभाळ करू शकत नाही, किंवा ते आपल्याकडं मेडिसिन वाढतंय, हे म्हणजे त्यांना हे वातावरण सूट होत नाही. पण याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे मराठवाड्यातलंच धाराशिव जिल्ह्यामधील गाव आहे. याच्यामुळे आपण काय करतो की बाबा हे प्रत्येक यांनी असं कंपार्टमेंट बनवलेले आहेत की लहान कालवंडींसाठी वेगळं, मोठ्या गायांसाठी वेगळं, म्हणजे ज्या म्हणजे दूधच देत नाहीत त्यांच्यासाठी वेगळं. हे पूर्णतः आपण बघू शकतोय. हे खायला टाकायची पद्धत, हे आपण बघतोय की त्यांना खायला टाकायची पद्धत कशी की बाबा यांना स्वच्छता राहते. आपण म्हणतो की असं कुंडी करावी, हे करावं, पण दररोजची दररोज शेतकऱ्याला काम करणं तेवढं म्हणजे सोपं नाही की बाबा दूध काढणं किंवा त्यांची मशागत करणं. हे पूर्ण गाई खाऊन घेतात. ह्यांचं जी हे दावण दिसते हे लहान वासरांसाठी, हे आपण कालवडी बघू शकतोय. त्यांनी जे कालवडीसाठी म्हणजे प्रत्येक स्टेजला एक 3 महिने, 6 महिने आणि 9 महिने आणि 12 महिने म्हणजे गाभण काळापर्यंतचं फीड वापरून ह्या कालवडी आपण बघू शकतोय की बाबा कशा पद्धतीत त्या तंदुरुस्त आहेत. आणि हे किती दिवसाचे गाभण आहेत? ही साधारण 10 महिन्याच्या कालवडी आहेत, 10 ते 12 महिन्याच्या जवळपास कालवडी आहेत. आणि त्यांचं हे आहे एक महिनाभरापूर्वी केलेलं आहे. त्यामध्ये 15 दिवस 20 दिवस असं काहीतरी टायमिंग पिरियड, 15 ते 20 दिवसाचं टायमिंग पिरियड झालंय त्यांना भरून. पण आज भरवल्याच्या नंतर ह्या कालवडींची जी आपण म्हणजे आरोग्य बघतोय, सगळ्या गोष्टी बघतोय, हे कितपत म्हणजे सुधारणा वाटते तुम्हाला हे आपण प्रात्यक्षिक पाहिलेलं आहे. धन्यवाद.